हे या अवस्थेत तू इथे का आलायस? तुझ्या कपड्यांना दुर्गंधी येते. स्वामींचा आदेश. स्वामींचा आदेश? स्वामी असा विचित्र आदेश का देतील? अरे मला इथे लिखाण करायचंय. तुझा हा अवतार बघून मला इथे काही सुचणार नाही. या दुर्गंधीने मला नकोस होतंय. तू जा बघू इथून. स्वामींनी ह्याच अवस्थेत मला इथं बसायला सांगितलंय. तू खोटं बोलतोयस. स्वामी असं कधीच सांगणार नाही. माझ्या या पवित्र कार्यात स्वामी कधीच व्यत्यय आणणार नाही. ही तुझी खोडी आहे. तू जा बघू इथून. जा. अहो मी नाही जाऊ शकत निरंजनराव. स्वामींचा आदेश मोडला तर त्यांचा कोप ओढवेल. तू आधी जा बघू इथून. तू असा ऐकणार नाहीस. मीच तुला हाकलतो. हो निरंजनराव. अहो मी तुला उचलू शकत का नाही? निरंजनराव, स्वामींच्या इच्छेसमोर कुणाचेही चालत नाही. स्वामींनी मला ह्या अशाच अवस्थेत इथं बसायला सांगितलंय. आता मीही कितीही ठरवलं तरी इथून जाऊ शकत नाही. मला अध्याय लिहायचे. अशा परिस्थितीत हे सगळं सहन करून मी लिहू कसा? शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. काय रे, आमचं काम करायला फार मोठं काम आहे बरं का. स्वामीदेव फुलांशी बोलतायत. सुंदरा मावशी, ही स्वामींची एखादी लीला आहे. योग्य वेळ आल्यावर आपल्याला कळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी मला क्षमा करा. मी तुमची आज्ञा पूर्ण नाही पाळू शकलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व केलं, पण रात्रभर हे मळकट कपडे अंगावर नाही ठेवू शकलो. दुर्गंधीमुळे जीव जाईल की काय अशी शंका मनात आली स्वामी, आणि म्हणून सकाळी सकाळी काढून टाकले. वाटलं सुद्धा मला. पण या कृतीतून तुला आम्हाला जे शिकवायचं होतं ते शिकलास का? शिकायचं म्हणाल तर अरे एक रात्र ते मळकट कपडे अंगावर ठेवू शकला नाहीस. मग दुसऱ्यांचं वाईट व्हावं, दोघांमध्ये भांडणं लागावे, ते पाहून मजा घ्यावी, असे वाईट विचार मनात बाळगतो कसे? अहो ते निरंजनराव, त्यांनी तुमची बखर, तुम्ही लिहिलेली बखर जमिनीत पुरली. आणि म्हणतात कसे, ते गोपाळ बुवा माझ्या पासंगाला देखील पुरणार नाहीत. मी चुकलो स्वामी. कुविचार या मळक्या कपड्यांप्रमाणे असतात. ते मनावर चढवायचे नसतात. एकदा का ते मनावर चढले की आत्म्याला दुर्गंधी सुटते. मला क्षमा कर गोपाळ बुवा. मला माफ कर. मीच तुमच्या मनात विष पेरलं. ज्याप्रमाणे तुझ्या मनात कुविचार आहे, त्याचप्रमाणे अनेकांच्या मनात अहंकार आहे. आणि आता तो अहंकार दूर करण्याची वेळ जवळ आली आहे.
शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गोपाळा इथे एक दिवा लाव. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी पूर्ण अध्याय लिहून झालेत माझे. इतक्या कमी वेळात? कर सुरुवात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वा, काय अप्रतिम शब्दरचना आहे. लिखाण ओघवत आहे, प्रभावी आहे. निरंजन चरित्र उत्तम लिहिलंयस. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचे 2 थेंब शिंपड, हे बुरशी मुक्त होईल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुपारी दे. ही घ्या सुपारी गोपाळ बुवा. आता तरी तुम्हाला पटलं असेल की मी तुमच्याहून किती सरस चरित्रकार आहे. खर तर तुम्ही माझं शिष्यत्वच पत्करायला हवं लिखाणाच्या बाबतीत. मी शिकवेन तुम्हाला. माझी तयारी आहे. तुमची तयारी झाली की ही सुपारी घेऊन तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला शिकवेन लिहायला. आणि नाहीच आला तर ही सुपारी रोज तुमच्या नजरेसमोर ठेवा. म्हणजे तुम्हाला कायम आठवत राहील की मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहे. मग आयुष्यात पुन्हा काही लिहायचं धाडसही करणार नाहीत तुम्ही. आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं. स्वामींच्याच इच्छेने ना. याचा अर्थ साधा आहे. स्वामींना तुम्ही लिहिलेली बखर पुरेशी वाटली नाही. तुम्ही त्यांचे भक्त आहात, त्यामुळे ते तुम्हाला दुखावणार नाहीत, थेट काही सांगणार नाहीत. पण त्यांनाही वाटत असेल की आपलं चरित्र लोकांसमोर चांगल्या पद्धतीने यावं. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का. कसं आहे गोपाळ बुवा, काही गोष्टी
काळानुरूप संपतात आणि काही माणसांसोबत. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? खरंच माझ्या भक्तीत काही कमी पडलंय का माझी लेखणीच कमी पडली? स्वामीच याचे उत्तर देऊ शकते. गोपाळा, शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे, इतिहासात नोंद घेण्यासारखा दिवस आहे. घे हे घे, गावभर मिठाई वाट. माझ्या हातून स्वामींचं चरित्र लिहिलं गेलंय आणि ते स्वामींच्या पसंतीस उतरलंय. बर, तुम्ही जसं म्हणाल तसं करतो. निरंजनराव, ही पानं बघा. ह्या पानांना बुरशी लागते. बुरशी लागते या पानाला. हे असं काय घडतंय? आत्ता काही वेळापूर्वी लिहिलेली पानं आहेत ही, असं एकदम कसं काय होईल? स्वामी स्थानावर स्वामी जे बोलले होते ते आठवते तुम्हाला? स्वामी म्हणाले होते ही पानं काळी पडते. अहंकार जो विद्वत्तेला लागतो, कदाचित ही स्वामींचीच तर लीला नसेल ना? स्वामी असं का करतील? त्यांना तर माझं लिखाण आवडलं होतं. खूप छान लिहिलंयस असं ते म्हणाले होते. ऐकलं होतंस ना तू? मग हे असं कसं होईल? नाही, स्वामींना कदाचित हा धोका आधीच लक्षात आला असावा. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचं 2 थेंब शिंपड, हे बुरशी मुक्त होईल. स्वामींनीच विहिरीचं पाणी शिंपडायला सांगितलं होतं. हे ग्रंथ वाचवण्यासाठीच असेल. चल, पाणी शिंपडूया. अरे वेड्या, आम्हीचा ग्रंथ नाही, तुझं आयुष्य, तुझं भविष्य आणि तुझी प्रतिभा वाचवतोय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं? मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? निरंजन भाऊंचं काव्य स्वामींना आवडलं म्हणजे ते उत्तमच झालं आहे. स्वामींची महती सांगणारं जे सर्वोत्तम आहे तेच टिकायला हवं. गुरुचं महत् कार्य लोकांच्या समोर यायला पाहिजे. माझ्या लिखाणामध्ये काही अपूर्णता असेल तर ते लोकांसमोर न आलेलंच बरं. कारण अपूर्ण सेवा म्हणजे अहंकाराची सावली. स्वामी, माझ्या सेवेत जर काही कमी राहिलं असेल तर ते आज इथंच अर्पण करतो. अहो गोपाळ बुवा, अहो तुम्ही काय केलं ते? अहो बकर पाण्यात का सोडलीत?
श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी ही तुमचीच लीला आहे ना? शिवशंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमची लीला आगाध आहे. शिवशंकर शंभा. हे घे. या बकरीतलं एकही पान तू वाचलं नव्हतंस ना? वाच, मग कळेल. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोपाळ बुवांनी जे एका पानात लिहिलंय ते मला संपूर्ण ग्रंथातही लिहिता आलं नाही. माझ्या या संपूर्ण ग्रंथाला एका पानाचीही सर नाही. म्हणून तुला मी बकरा आधीच वाचायला सांगितले होते. जर आधी वाचले असतेस तर हा प्रपंचच घडला नसता. आणि तुला एक कळलं असता की लिखाणाच्या बाबतीत गोपाळ सरस आहे. निरंजन तू उत्तम लिहिलायस. रचना बांधे शोध आहे. पण साहित्याला जो आत्मा लागतो तो प्रेमातून उतरतो आणि कृपेतून जन्म घेतो. जो गोपाळच्या लेखणीतून उतरला आहे. तुझा हेतू होता की तुझं काव्य लक्षात राहावं आणि गोपाळाचा हेतू होता की आमचं कार्य लक्षात राहावं. हा फरक आहे दोघांच्या लिखाणातला. निरंजन तूही आमचं चरित्र उत्तम लिहिलंयस. पण गोपाळा तू चरित्र सर्वोत्तम लिहिलंयस. पण आम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे तू नीट लक्ष दिलं नाहीस म्हणून ही गल्लत झाली. हे दिवे असे म्हणतात का? याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी. हा सरस, मी नाही. दिव्याच्या माध्यमातून आम्ही तुला इशारा दिला होता पण तरीही परिणाम झालाच. माफ करा स्वामी. निरंजन ते कागद वर घे. बघ जरा नीट त्या कागदांकडे. तुझ्या अहंकाराने तुझ्या प्रतिभेला ग्रहण लावला. आम्ही तुला वेळोवेळी सावध केलं पण तू आमचे संकेत ओळखले नाहीस. अरे तू बखर वाचले असतेस तसं घडलंच नसतं. पण तरी आम्ही तुला लिहू दिलं. तुझ्या हातून सेवा घडू दिली. स्वामी मग माझ्या लिखाणाची काहीच किंमत नाही का? अहो निरंजन भाऊ असं कसं बोलता? अहो तुमचं लिखाण तर उत्तम आहेच आणि ज्याच्यामध्ये स्वामींची स्तुती आहे तो भक्तांसाठी खजिनाच आहे. अहंकार सोडून सेवा केली जाते तेव्हा लेखणे पवित्र होते. नाहीतर होते ती फक्त शब्दांची जुळवाजुळव. अरे अहंकार म्हणजे शाईत मिसळलेला विषाचा थेंब. अक्षर जरी सोनेरी आलं तरी त्यातून आत्मा झिरपत नाही.
आणि अहंकार नाहीसा झाला की साधारण शब्दांनाही दैवत्व प्राप्त होता. अरे सेवा म्हणजे स्वतःला मोठं सिद्ध करणं नाही, तर सेवा म्हणजे स्वतःला लहान समजून सत्याला मोठं करणं. अरे ज्या लेखणीत मी विरघळतो त्या लेखणीत तो उतरतो, आणि ज्या लेखणीत तो उतरतो तिथे प्रत्येक ओळ प्रसाद बनते. लक्षात ठेवा, प्रतिभा अहंकाराने मोठी वाटू शकते, पण पवित्र ही केवळ विनयामुळे होते. शिवशंकर शंभो. स्वामी, मी कोणाच्याच लिखाणाला कमी समजणार नाही. मला माफ करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.